नमस्कार, इन्फिनिटी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा. दरवर्षी आपण रामनवमीच्या झाक्या बघत राहतो. असंच एकदा मागच्या वर्षी माझ्यासोबत झालं की रामनवमीच्या झाकी बघताना एका मुलाने मला विचारलं होतं की अशोक वाटिका कुठे आहेत, ती झाकी बघताना. तर हा प्रश्न खूप जणांना पडतो की सगळ्यांना माहीत होतं की श्रीलंकेमध्ये आहे, पण श्रीलंकेमध्ये एक्झॅक्ट कुठे आहे हे माहीत नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेऊया. अशोक वाटिका जे आहे ते नोवारा इलिया या गावात आहे. जो इलिया जागा आहे त्या जागेमध्ये अशोक वाटिका होती असं मानलं जातं. तिथेच एक सीतेचं मंदिर आहे, जिथे हनुमानजी तिथे सीतेला शोधत आले होते आणि रामाची अंगठी हनुमानजींनी सीतेला दिली होती. तर तेव्हापासून त्या ठिकाणी मंदिर स्थापित करण्यात आलं आहे, सीता अम्मा टेम्पल. आजही तुम्ही त्या मंदिरात गेले तर तुम्हाला हनुमानाचे पायाचे ठसे तसेच तुम्हाला तिथे दिसतात. तुम्ही ते कधी गेले तर बघू शकता. नोवारा इलियामध्ये अजून कोणते स्थान बघण्यासारखे आहे? नोवारा इलियामध्ये समोरच बॉटनिकल गार्डन आहे. अक्षरशः लोक त्यालाच अशोक वाटिका असंही मानलं जातं. नंतर तिथे टी गार्डन्स आहे, रामाडा वॉटरफॉल आहे आणि सुंदरसे पहाडी एरिया तुम्हाला बघायला भेटतात. साधारणतः तुमचा इथचा जो साईट सीन आहे तो एका दिवसात तुमचा कंप्लीट होतो. आता महत्त्वाचं म्हणजे नोवारा इलियाला जायचं कसं. नोवारा इलिया हे कोलंबोपासून जवळपास 4 घंटे दूर, म्हणजे 170 किलोमीटर आहे. जवळचं एअरपोर्ट तुम्हाला कोलंबो एअरपोर्टच पडते आणि तिथून तर नोवारा इलियाला जाताना तुम्हाला रेल्वे पण आहे आणि बसनी पण जाऊ शकता. श्रीलंका हे संपूर्ण समुद्राने वेढलेली असल्यामुळे इथे जाण्याचा जो टायमिंग आहे तो तुम्ही 12ही महिने जाऊ शकता. फक्त इथचा जो पावसाचा सीझन आहे तो मे ते जून या दरम्यान राहतो. तर तेव्हा सोडून तुम्ही कधीही श्रीलंकेला व्हिजिट देऊ शकता. आय होप तुम्ही लवकरच सीता अम्मा टेम्पलला दर्शन देणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून कोणत्या प्लेसची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा.